मित्रांनो, आपल्या समाजात अनेकदा असं म्हटलं जातं की श्रीमंत आणि गरीब यांच्यातला फरक फक्त पैशांचा असतो. पण खरं पाहिलं तर हा सर्वात मोठा गैरसमज आहे. कारण खरा फरक बँक खात्यात नसतो, तर विचारांमध्ये असतो. माणूस जसा विचार करतो तसा तो निर्णय घेतो. जसे निर्णय घेतो तशा सवयी घडतात आणि त्या सवयीच त्याचं भविष्य घडवतात. तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की दोन व्यक्ती एकाच परिस्थितीत जन्म घेतात, एकाच शाळेत शिक्षण घेतात, एकाच परिसरात वाढतात आणि अनेकदा एकसारख्याच अडचणींचा सामना करतात. तरीही काही वर्षानंतर त्यापैकी एक व्यक्ती मोठं यश मिळवते, स्वतःची वेगळी ओळख निर्माण करते आणि आर्थिकदृष्ट्या तसेच वैयक्तिक आयुष्यात प्रगती करते. तर दुसरी व्यक्ती मात्र आयुष्यभर संघर्ष करत राहते आणि परिस्थितीला दोष देत राहते. मग असा प्रश्न पडतो की या दोघांमध्ये नेमका फरक कुठे असतो? या प्रश्नाचं उत्तर त्यांच्या विचारसारणीत दडलेलं असतं. कारण यशाची सुरुवात खिशातून होत नाही, ती मनातून होते. ज्याची विचार करण्याची पद्धत सकारात्मक, दूरदृष्टीची आणि कृतीवर विश्वास ठेवणारी असते, तो माणूस हळूहळू यशाच्या दिशेने वाटचाल करतो. पण जो सतत भीती, शंका, तक्रारी आणि कारणांमध्ये अडकून राहतो, तो स्वतःच्या प्रगतीचा अडथळा बनतो. गरीब विचारसरणी माणसाला समस्या, अडचणी आणि मर्यादा दाखवते, तर श्रीमंत विचारसरणी त्याच परिस्थितीत संधी, उपाय आणि नवीन मार्ग शोधायला शिकवते. म्हणूनच विचारांमध्ये झालेला छोटासा बदल देखील आयुष्यात मोठा बदल घडवू शकतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत गरीब आणि श्रीमंत विचारसरणीतील असे 10 महत्त्वाचे फरक, जे तुमचा विचार करण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलू शकतात. हे मुद्दे केवळ आर्थिक यशासाठी नाहीत, तर मानसिक ताकद, आत्मविश्वास, योग्य निर्णय क्षमता आणि यशस्वी आयुष्य घडवण्यासाठीही तितकेच महत्त्वाचे आहेत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण या 10 मुद्द्यांपैकी एक जरी मुद्दा तुम्ही आयुष्यात स्वीकारला, तरी तो तुमच्या विचारांमध्ये असा बदल घडवू शकतो, जो पुढे जाऊन तुमच्या संपूर्ण आयुष्याची दिशा बदलू शकतो. फरक क्रमांक 1. गरीब लोक खर्चाचा विचार करतात, श्रीमंत लोक गुंतवणुकीचा विचार करतात. गरीब विचारसरणी असलेले लोक पैसे खर्च करताना फक्त आजचा विचार करतात. त्यांना एखादी वस्तू स्वस्त आहे की महाग एवढंच महत्त्वाचं वाटतं. पण श्रीमंत विचारसरणी असलेले लोक स्वतःला एक वेगळाच प्रश्न विचारतात: हा खर्च भविष्यात मला अधिक मूल्य देईल का? म्हणूनच ते स्वतःचं शिक्षण, नवीन कौशल्य, चांगली पुस्तकं, आरोग्य आणि योग्य संधी यांमध्ये गुंतवणूक करतात. त्यांना माहीत असतं की आज केलेली योग्य गुंतवणूक उद्या मोठं यश मिळवून देऊ शकते. म्हणून खर्च करण्यापेक्षा स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर भर द्या. फरक क्रमांक 2. गरीब लोक समस्या पाहतात, श्रीमंत लोक संधी शोधतात. अडचणी प्रत्येकाच्या आयुष्यात येतात, पण त्या अडचणींकडे पाहण्याचा दृष्टिकोन प्रत्येकाचा वेगळा असतो. गरीब विचारसरणी असलेले लोक प्रत्येक समस्येमध्ये अडथळेच पाहतात आणि प्रयत्न करण्याआधीच हार मानतात. पण श्रीमंत विचारसरणी असलेले लोक त्याच परिस्थितीत नवीन संधी शोधतात. त्यांना विश्वास असतो की प्रत्येक समस्येमध्ये एखादा मार्ग नक्कीच दडलेला असतो. म्हणून परिस्थितीला दोष देऊ नका, तर त्यातून मार्ग शोधण्याची सवय लावा. फरक क्रमांक 3. गरीब लोक वेळ वाया घालवतात, श्रीमंत लोक वेळेची किंमत ओळखतात. पैसा हरवला तर पुन्हा मिळू शकतो, पण गेलेला वेळ कधीच परत येत नाही. श्रीमंत विचारसरणी असलेले लोक वेळेला सर्वात मौल्यवान संपत्ती मानतात. ते प्रत्येक दिवसाचं नियोजन करतात आणि प्रत्येक तासाचा योग्य उपयोग करण्याचा प्रयत्न करतात.
दुसरीकडे गरीब विचारसरणी असलेले लोक अनेकदा वेळ, मोबाईल, निरर्थक चर्चा किंवा आळस यामध्ये वाया घालवतात. लक्षात ठेवा, वेळेचा योग्य वापर करणारे लोकच भविष्यात मोठं यश मिळवतात. फरक क्रमांक 4. गरीब लोक इतरांना दोष देतात, श्रीमंत लोक स्वतःची जबाबदारी स्वीकारतात. अपयश आलं की अनेक लोक नशीब, परिस्थिती किंवा इतरांना दोष देतात, पण त्यामुळे समस्या सुटत नाही. श्रीमंत विचारसरणी असलेले लोक स्वतःला विचारतात, मी यातून काय शिकू शकतो. ते स्वतःच्या चुका स्वीकारतात आणि त्यामध्ये सुधारणा करतात, कारण जबाबदारी स्वीकारणारा माणूसच स्वतःचं आयुष्य बदलू शकतो. फरक क्रमांक 5. गरीब लोक शिकणं थांबवतात, श्रीमंत लोक आयुष्यभर शिकत राहतात. शाळा किंवा कॉलेज संपलं म्हणजे शिक्षण संपत नाही. यशस्वी लोक आयुष्यभर शिकत राहतात. ते पुस्तक वाचतात, नवीन कौशल्य शिकतात, अनुभवी लोकांकडून मार्गदर्शन घेतात आणि सतत स्वतःला अपडेट ठेवतात, कारण त्यांना माहीत असतं की बदलत्या जगात सतत शिकणारी व्यक्तीच पुढे जाते. ज्ञान ही अशी संपत्ती आहे जी कोणीही तुमच्याकडून हिरावून घेऊ शकत नाही. फरक क्रमांक 6. गरीब लोक त्वरित आनंद शोधतात, श्रीमंत लोक दीर्घकालीन यशाचा विचार करतात. गरीब विचारसरणी असलेले लोक आजचा आनंद मिळवण्यासाठी उद्याचा विचार विसरतात, पण श्रीमंत विचारसरणी असलेले लोक आज थोडा त्याग करून उद्या मोठं यश मिळवण्यावर विश्वास ठेवतात. ते शिस्त, संयम आणि सातत्य यांना महत्त्व देतात, कारण त्यांना माहीत असतं की मोठं यश एका दिवसात मिळत नाही, त्यासाठी सातत्याने मेहनत घ्यावी लागते. फरक क्रमांक 7. गरीब लोक बदलाला घाबरतात, श्रीमंत लोक बदल स्वीकारतात. जग रोज बदलत आहे. नवीन तंत्रज्ञान, नवीन संधी आणि नवीन कल्पना सतत समोर येत आहेत. गरीब विचारसरणी असलेले लोक बदलाला घाबरतात आणि जुन्याच सवयींना चिकटून राहतात, पण श्रीमंत विचारसरणी असलेले लोक प्रत्येक बदलातून काहीतरी नवीन शिकतात आणि त्याचा फायदा करून घेतात. बदल स्वीकारणारा माणूसच काळाच्या पुढे राहतो. फरक क्रमांक 8. गरीब लोक इतरांच्या यशाचा हेवा करतात, श्रीमंत लोक त्यातून प्रेरणा घेतात. दुसऱ्याचं यश पाहून काही लोक निराश होतात किंवा त्याचा हेवा करतात, पण श्रीमंत विचारसरणी असलेले लोक स्वतःला विचारतात, यांनी असं काय केलं जे मी शिकू शकतो. ते इतरांच्या यशातून प्रेरणा घेतात आणि स्वतःला अधिक चांगलं बनवतात. दुसऱ्याच्या यशाचा हेवा करण्यापेक्षा त्यातून शिकणं जास्त फायदेशीर ठरतं. फरक क्रमांक 9. गरीब लोक हार मानतात, श्रीमंत लोक सातत्य ठेवतात. यशाचा मार्ग कधीच सोपा नसतो. त्यामध्ये अपयश, टीका आणि अनेक अडचणी येतात. गरीब विचारसरणी असलेले लोक काही अपयशानंतर प्रयत्न सोडून देतात, पण श्रीमंत विचारसरणी असलेले लोक प्रत्येक अपयशातून शिकतात आणि पुन्हा नव्या जोमाने प्रयत्न करतात. सातत्य हीच प्रत्येक मोठ्या यशाची खरी गुरुकिल्ली आहे. फरक क्रमांक 10. गरीब लोक नशिबावर विश्वास ठेवतात, श्रीमंत लोक मेहनतीवर विश्वास ठेवतात. नशीब कधी बदलतं हे कोणालाच माहीत नसतं, पण मेहनत, शिस्त, योग्य सवयी आणि सकारात्मक विचारसरणी या गोष्टी आपल्या हातात असतात. श्रीमंत विचारसरणी असलेले लोक नशिबाची वाट पाहत बसत नाहीत. ते रोज कृती करतात, सातत्य ठेवतात आणि स्वतःचं नशीब स्वतः घडवतात, कारण त्यांना माहीत असतं की यश हे फक्त स्वप्न पाहणाऱ्यांना नाही, तर रोज कृती करणाऱ्यांनाच मिळतं. लक्षात ठेवा, श्रीमंतीची खरी सुरुवात पैशापासून होत नाही, ती तुमच्या विचारांपासून, सवयींपासून आणि रोज घेतलेल्या योग्य निर्णयांपासून सुरू होते. मित्रांनो, सर्वप्रथम एक महत्त्वाची गोष्ट स्पष्ट करू इच्छिते. या संपूर्ण व्हिडिओमध्ये मी गरीब आणि श्रीमंत हे शब्द कोणाच्याही आर्थिक परिस्थितीवरून त्यांची किंमत ठरवण्यासाठी वापरलेले नाहीत. हे शब्द फक्त विचारसरणी, सवयी आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन दर्शवण्यासाठी वापरले आहेत, कारण अनेक आर्थिकदृष्ट्या साधे लोकही त्यांच्या विचारांनी खूप श्रीमंत असतात, तर भरपूर पैसा असूनही काही लोक विचारांनी खूप गरीब असू शकतात. मित्रांनो,
माणूस जन्माला येताना श्रीमंत किंवा गरीब विचारसरणी घेऊन जन्मत नाही. त्याचे विचार, सवयी, निर्णय आणि रोजच्या कृती त्याचं भविष्य घडवत असतात. जर आज तुमच्याकडे कमी पैसे असतील तर त्याचा अर्थ असा नाही की तुमचं भविष्यही तसंच असेल. पण जर तुमचे विचार नेहमी नकारात्मक, भीतीने भरलेले आणि कारणं शोधणारे असतील तर कितीही संधी मिळाल्या तरी यश तुमच्यापासून दूर राहू शकतं. आज स्वतःला एक प्रश्न विचारा, मी माझं आयुष्य बदलण्याची वाट पाहतोय की मी स्वतःला बदलण्यासाठी तयार आहे? कारण आयुष्य बदलण्याची सुरुवात खिशातून होत नाही, ती विचारांमधून होते. जेव्हा तुमची विचारसरणी बदलते तेव्हा तुमचे निर्णय बदलतात. निर्णय बदलले की सवयी बदलतात आणि सवयी बदलल्या की संपूर्ण आयुष्य बदलायला सुरुवात होते. दुसऱ्यांच्या यशाकडे पाहून निराश होऊ नका. त्यांच्याकडून प्रेरणा घ्या. प्रत्येक यशस्वी व्यक्तीने एकेकाळी संघर्ष केला आहे. फरक इतकाच होता की त्यांनी परिस्थितीला दोष दिला नाही तर स्वतःला अधिक सक्षम बनवलं. आजपासून एक निर्णय घ्या. कारणं सांगणं बंद करा. शिकणं सुरू करा. तक्रारी करणं बंद करा. कृती सुरू करा. भीतीत जगणं बंद करा आणि मोठी स्वप्न पाहण्याची हिंमत ठेवा. लक्षात ठेवा, खरी श्रीमंती बँकेतील पैशांनी मोजली जात नाही. ती तुमच्या विचारांनी, तुमच्या स्वभावाने, तुमच्या शिस्तीने आणि तुमच्या कधीही हार न मानणाऱ्या वृत्तीने मोजली जाते. म्हणून आजपासून तुमची विचारसरणी बदला. कारण जेव्हा विचार श्रीमंत होतात तेव्हा यश, संधी आणि प्रगती तुमच्याकडे आपोआप आकर्षित होऊ लागते आणि कदाचित तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी श्रीमंती आजपासूनच सुरू होईल. मित्रांनो, जर आजच्या या व्हिडिओमधील एक जरी विचार तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल आणि तुम्हाला तुमची विचारसरणी बदलण्याची प्रेरणा मिळाली असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा, आजपासून मी श्रीमंत विचारसरणी स्वीकारणार. तुमची ही एक कमेंट तुमच्या बदलाची सुरुवात ठरू शकते आणि हा व्हिडिओ पाहणाऱ्या इतरांना ही प्रेरणा देऊ शकते. व्हिडिओ आवडला असेल तर त्याला एक लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत, कुटुंबियांसोबत आणि अशा प्रत्येक व्यक्तीसोबत शेअर करा ज्याला आयुष्यात मोठं यश मिळवायचं आहे. अशाच प्रेरणादायी, जीवन बदलणाऱ्या आणि सकारात्मक विचारांनी भरलेल्या व्हिडिओंसाठी काजल्स मोटिवेशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आमचा प्रत्येक नवीन व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. भेटूया पुढच्या प्रेरणादायी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मोठी स्वप्न पहा, सातत्याने मेहनत करा आणि तुमची विचारसरणी अशी घडवा की यश तुमची ओळख बनावं. धन्यवाद.